आपल्याला नेहमी असं वाटतं, पैसा कमवायला मला खूप हार्डवर्क करावं लागतं. मला पैसा माझ्याकडे पुरेसा नाही आहे किंवा अडकल्यासारखं वाटतं. सो यू डू द हार्डवर्क. तुम्ही खूप मेहनत करता, यू सेव्ह, यू इवन प्रे आणि आपण खूप प्रे पण करतो. येट तरीही खर्च वाढत जातात, संधी निसटून जातात. इट्स नॉट जस्ट आउटसाईड सिच्युएशन, इट्स एनर्जी विदिन. म्हणजे हे बाहेरचं नाही आहे काही आपल्याला हील करायचं. ही एक एनर्जी आहे तुमच्या आतमध्ये साठलेली आहे. कारण की कसं आहे ना, लहानपणीपासून आपण असं ऐकलेलं आहे की पैसा झाडावर उगवत नाही आणि पैसा कमावण्यासाठी खूप जास्ती स्ट्रगल करावा लागतो आणि आपण लहानपणीपासून ते सगळं बघितलेलं आहे. पैसा कमवण्यासाठी कसं आपल्या आईवडिलांनी स्ट्रगल केलं, कसं आपण बघतो. सो आणि ते सगळं तुमचं सबकॉन्शियस बिलीव्स बनतात आणि ते आपल्याला माहीत पण नसतं. ते अननोइंगली स्टार्ट ब्लॉकिंग युअर ओन रिसिव्हिंग एनर्जी. म्हणजे नकळत ती जी रिसिव्हिंग एनर्जी आहे ना, तिथे ब्लॉकेजेस येऊन जातात. ठीक आहे. सो यावर सोल्युशन काय आहे? क्लीन दीज मेमरीज विथ लव. मग आपल्याला या आठवणी आपल्याला क्लीन करायच्या आहेत, या एकदम प्रेमाने स्वच्छ करायच्या आहेत. सो माझ्या मागून म्हणा, माझ्यासोबत म्हणा, आय एम सॉरी फॉर होल्डिंग लॅक. म्हणजे मी या कमतरतेला धरून ठेवल्याबद्दल क्षमस्व. प्लीज फॉरगिव्ह मी फॉर फिअरिंग अबंडन्स. समृद्धीची भीती बाळगल्याबद्दल मला क्षमा कर. थँक यू फॉर टीचिंग मी. मला हे शिकवल्याबद्दल थँक यू सो मच. आणि मी तुझ्यावर प्रेम करते. आय लव्ह यू अँड आय रिलीज यू नाव. आपण कोणाला रिलीज करतो आहे? त्या लॅकच्या मेमरीला रिलीज करतो आहे, जी आपण धरून ठेवलं आहे. सो आपल्याला प्रत्येक अशा सबकॉन्शियस बिलीफला क्लीन करायचं आहे, या मेमरीजला क्लीन करायचं आहे. सो एव्हरी क्लिनिंग क्लिअर्स अ मनी ब्लॉक. म्हणजे प्रत्येक स्वच्छता आपल्याला पैशाचा अडथळा दूर करते. अँड यू आर वर्दी ऑफ फ्लो. थँक यू सो मच. फॉलो मी अँड सबस्क्राईब माय चॅनल.